एवढ्या वर्षात एकदाही बाहेर गेलो नाही मी रंगपंचमीला. आई बोलायची जा, आई बोलायची खेळायला जा, मी बोलायचो नीलम येऊन घेऊन जाईल तेव्हा जाईल मी. दिवाळीत पण तुझा फराळ वेगळा काढून ठेवायचो मी. दरवर्षी हा न चुकता शेवटी तोच खराब व्हायचा आणि आई टाकून द्यायची मग. म्हणजे खरंच सांगता येणार नाही एवढं मिस केलं तुला. नीलमच्या डोळ्यात पाणी जमा झालेलं. तुला आठवतंय आपण तिघे फिरायला जायचो ते किती मजा करायचो, मूवी बघायला जायचो. महिन्यातून एकदा तरी मी पैसे साठवून ठेवायचो त्यासाठी. तू निघून गेल्यावरही मी 2 तिकीट काढून ठेवायचो. अर्थात गेलो नाही कधी मूवीला, तू घेऊन जायचीस म्हणून मी जायचो. एकटा जाण्याची हिंमत नव्हती माझ्यात तरी दर महिन्याच्या एका रविवारची 2 तिकीट काढून ठेवायचो आणि वाट बघायचो तुझी. कधी आली नाहीस तू. जास्तच आठवण झाली की तुझा फोटो बघत बसायचो. ठरवायचो कंटाळा येईपर्यंत बघत राहीन फोटो. कंटाळा तर कधी आलाच नाही असा. हा पण वेड लागलं होतं तुझ्या फोटो बरोबर बोलायचा आणि बोलते की वाईट सवय पटकन लागते. किती वेळ तुझ्या फोटोसोबत गप्पा मारायचो आपण. जसं बोलायचो ना अगदी तसंच. ऑफिसमध्ये काय झालं दिवसभर ते सगळं तुला सांगायचो. सगळा त्रास नाहीसा होत असे तेव्हा. नीलमच्या डोळ्यातून पाणी ओघळू लागलं. पटकन पुसून टाकलं तिने. राजेशला न दाखवता एवढं प्रेम करायचास माझ्यावर सांगितलं नाहीस कधी. सांगणार होतो ग. राहून गेलं ते. तू केरळला गेली होतीस ना त्याच्या आधीच विचारायचे होते. राहून गेलं सगळं ठरवलेलं होतं मी. तू नकार दिला असतास तरी त्यात आनंद मानला असता. होकार दिला असता तरी काहीतरी वेगळं झालं असतं म्हणा. किती स्वप्न पाहिली होती मी. आपली जोडी छान दिसायची ना. आई म्हणायची राहून गेलं ते सुद्धा राजेश मनापासून सांगत होता. नीलम बोलली मग आता सुखी आहेस ना संसारात. किती छान बाळा आहेस तुझी. अरे हो, तुझी बायको नाही दिसली. जॉबला आहे का. राजेश नाही म्हणाला. लग्न तर करायला हवं ना बायको असायला. मीन्स अरे मग ही मुलं तुला बाबा म्हणतात ना. मला काही समजत नाही आहे. आठवते तुला मी त्या रस्त्यावरच्या मुलांना मदत करायचं ते. एकदा मंगेश बोलला की यांना मदत करतोस ते चांगलं आहे, पण अनाथ आश्रमात तर त्या मुलांना माहीत पण नसते कोण पालक आपले. तेव्हा वाटलं त्यांचा पालक होऊन आपण म्हणून या दोघांना घेऊन आलो. एकाच दिवशी आलेले हे दोघे बाळ लहान होती आणि ती लहान मुलगी ती मला अशीच सापडली होती रस्त्यात. एका रस्त्याच्या कडेला कोणीतरी ठेवून दिली होती. काहींना आवडत नाही ना मुली टाकून दिलं असेल. मग आलो घरी घेऊन. मग तिचं नाव सुद्धा नीलम ठेवलं आहे मी. राजेश हसला. अरे लग्न का केलं नाहीस तू. तुझी माझ्या मनातली जागा कोणी कधीच घेऊ शकत नाही. तुझ्या जाण्याने एक खूप मोठी जागा रिकामी झाली होती. त्यात दुसरा कोणाचा विचार सुद्धा करू शकलो नाही मी कधी. मग लग्न करून एखाद्या मुलीचं आयुष्य कशाला बर्बाद करायचे. तिच्यावर प्रेम करणार नसेल तर त्या लग्नाला काही अर्थ नव्हता म्हणून केलं नाही. तसं पण माझं कुटुंब छान आहे आता. तुला कसं वाटते. नीलम काही बोलली नाही. त्यावर एक बरं वाटते. तुझ्याकडे बघून खूप छान दिसतेस. एवढी वर्ष तिथे राहून सुद्धा बदलली नाहीस तू. आठवण ठेवलीस मित्राची छान. त्यातून एक गोष्ट एवढं सुखी ठेवू शकलो नसतो तुला जेवढे आता आहेस. पण मला जेवढे प्रयत्न करता आले असते तेवढे केले असते मी. तरी आता बरं वाटते. नाहीतरी ही मुलं कुठे भेटली असती ना मला. नीलमला आता रडू येत होतं. कसं बसं आवरलं तिने स्वतःला. अजून फोटो बघतोस का आहे का माझे. कधी जास्त आठवण झाली की. तसंही तू नेहमी असतेस हृदयाजवळ. राजेशने त्याच्या शर्टच्या खिशातून नीलमचा एक फोटो काढला. नीलमने ओळखला फोटो. एकदा दोघेच फिरायला गेले होते तेव्हाचा राजेशने काढला होता तो फोटो. मस्त लॅमिनेशन करून ठेवला होता फोटो. आता नीलम खरंच रडू लागली. राजेशला फोटो परत केला आणि त्याला घट्ट मिठी मारली. थोड्या वेळ दोघे तसेच होते. नीलमनं त्याला मिठी मारली होती मात्र राजेशने नाही. नंतर राजेशने स्वतःच तिची मिठी सोडवली. असं बरं नाही ग आता. तुझं लग्न झालंय. मिस्टरांना काय वाटेल तुझ्या. पाऊस थांबला होता. पाऊस थांबला आहे तोपर्यंत निघ तू. शिवाय घरी काम सुद्धा आहे ना घरी तुझं. नीलमने डोळे पुसले आणि निघाली. बघ जमलं तर पुढच्या महिन्यात इथे सार्वजनिक गणपती आहेस. बहुतेक शेवटचा असेल या वर्षी. माहित नाही. चाळ सोडून इमारत बांधायची आहे.
ट्राय कर हा. पुढच्या महिन्यात. नीलमने होकारार्थी मान हलवली. चल कारपर्यंत सोडतो तुला. नीलम आणि राजेश कार जवळ आले. नीलम बसली गाडीत. निघायला विचार नव्हता तिचा. राजेशला समजलं. जेवून जातेस का? नको. एक शेवटचं विचारू का? हो विचार ना. स्वतःसाठी काही केलं का कधी आतापर्यंत? राजेश उगाच हसला. तुला आठवते का? मला माहित नाही. आपण नाटक केलं होतं कॉलेजमध्ये. हो ते कसं विसरणार. तेव्हापासून ओळख झाली आपली. म्हणून तर तुला राजा बोलते मी. राजा झालेलास ना तू. हो राजा केलेलं मला. त्यात एक डायलॉग होता मला अजून आठवतोय तो मला. राजाला स्वतःच असं आयुष्य नसतेच. प्रत्येक वेळेस त्याला दुसऱ्यासाठीच जगावं लागते. एक राजा जातो, दुसरा येतो. फक्त नाव बदलते, जबाबदारी तीच राहते. त्याची प्रजा आनंदात राहावी म्हणून तसंच जगतो आहे मी. बस बाकी काही नाही. तितक्यात वरून राजेशच्या नीलमने राजेशला हाक दिली. बाबा जेवायला ये. तेव्हा राजेश निघाला. थँक्स नीलम आठवण ठेवल्याबद्दल. पुन्हा आपली भेट होईल का ते माहित नाही. तरी नीलम माझ्या जवळ आहेस. माझी नीलम माझ्या जवळ आहेस. एक ती आणि एक ही. राजेशने शेवटच्या खिशाला हात लावला. नीलमने गाडी स्टार्ट केली आणि घरी निघून आली. खूप रडली. रात्रीचे 12 वाजले होते. पुन्हा पाऊस थोडासा रिमझिम असा. सोबतीला गार वारा. गणपतीच्या मंडपात मंडळी त्यांचे काम करत होते. राजेश घरी येऊन झोपला होता शांत. तिकडे नीलम तळमळत होती. आजही तिच्या त्या महागड्या मऊ अशा बेडवर तिला झोप येत नव्हती. काहीतरी टोचत होतं तिला. उठली आणि बाल्कनीत येऊन रडू लागली. पुन्हा पावसांच्या सोबतीने इकडे राजेश त्या थंड झालेल्या जमिनीवर शांत झोपला होता. त्यांच्यावर खाली होणाऱ्या मोठ्या पोटावर त्याची चिमुकली नीलम झोपली होती आणि बाजूला अजून एक मुलगा. त्यातल्या एकाला झोप येत नव्हती. तो आजीजवळ बसला होता. त्याचे नाव राजेश. राजा ठेवलं होतं. आजी तिचं आवडीचं गाणं ऐकत होती. याद पिया की आये. सोबतीला राजेश आणि नीलमचे विचार होते. राहून तिला तेच वाटत होतं. यांची जोडी जमायला पाहिजे होती. गाणं संपलं. तिला वाटलं राजा झोपला असेल पण तो जागाच होता. काय रे झोप येत नाही का आज? नाही ना आजी. एक गोष्ट सांग ना छान अशी. राजा राणीची. छोटा राजा तिच्या मांडीवर जाऊन झोपला. हं सांग आता. आठवते आहे. थांब जरा. हा आठवली. एक आठपट नगर होते. तिथे एक राजा राहत होता. मग आजी अरे काय प्रश्न आहे. एक गोष्ट तर पूर्ण होऊन दे. नको मला सांग आधी. शाळेत शिकवलं मला शिवाजी महाराज. ते राजा होते ना. त्यांच्या सोबतीला पण खूप राजे होते. मग गोष्ट तसं का म्हणतात. एक राजा होता म्हणून. आजीला त्या बाल प्रश्नावर हसू आलं. सांगते हो. झोप तू. आजीची नजर झोपलेल्या राजेशवर गेली. कसा शांत निजला होता तो. सांग ना आजी. सांगते. राजा खूप होते. खूप सम्राट होऊन गेले. खूप जणांनी राज्य केले. पण तो मनावर राज्य करतो. आपल्या प्रजेची काळजी घेतो. तोच खरा राजा. लोकांच्या मनावर राज्य करणारा खरा राजा. तसेच फार कमी झाले आतापर्यंत आणि फार कमी लोकांना तो तसा राजा बघायला भेटला. पुन्हा तिने राजेशकडे नजर टाकली. स्वतःशीच हसली. समजलं ना आता तुला. चल तुला आता एक वेगळीच गोष्ट सांगते. गोष्टीचं नाव आहे एक होता राजा.